मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. विविध शैक्षणिक उपक्रमातील पायाभूत शिक्षण म्हणून साधारणतः 5 वर्षापूर्वी शिक्षणाला 10वीची पहिली बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक व बंधनकारक होते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कोणत्याही उच्च व्यावसायिक तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेशास विद्यार्थी पात्र ठरत असे. कालांतराने शिक्षण पद्धतीत होत गेलेल्या बदलानुसार विद्यार्थ्यांच्या जीवनाला खरा अर्थ देणारी 12वीची म्हणजेच उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा निश्चित झाली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळातर्फे ही परीक्षा घेतली जाते. 12वीच्या परीक्षेनंतरच विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची पात्रता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. डॉक्टर, इंजिनियर होण्यासाठी नव्हे तर इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 12वी उत्तीर्ण ही आवश्यक किमान पात्रता ठरते. त्या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांवर अनेकांच्या आयुष्याचा डोलारा उभा राहणार की कोसळणार हेही ठरत असते. परीक्षेत सध्या केंद्रीय प्रवेश परीक्षा पद्धतीमुळे मात्र या परीक्षेचे महत्त्व कमी होत चालले आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विधी, संगणक यांसारख्या विद्याशाखांसाठी केंद्रीय प्रवेश परीक्षा पद्धतीतले गुण ग्राह्य धरले जातात. 12वीच्या परीक्षेत 92% गुण मिळाले असले तरी या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखेतील प्रवेश केंद्रीय प्रवेश परीक्षेतल्या गुणांवर अवलंबून असतो. त्यामुळेच 12वीच्या परीक्षेची गरजच काय असे प्रश्नही वेळोवेळी उपस्थित केले गेले आहेत. आता तर काही स्वायत्त शिक्षण संस्थांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी स्वतःचाच प्रवेश परीक्षा ठेवलेल्या असतात. या संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी त्यांच्याच परीक्षेत मिळालेले गुण हीच पात्रता असल्याने त्यांच्या वेगळ्या परीक्षा देणे गरजेचे ठरते. त्यामुळे 12वीची परीक्षा दिल्यानंतरही त्या वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांचे शुल्ककाष्ट विद्यार्थ्यांच्या मागे लागले आहे व त्यामुळे विद्यार्थी व पालकांचा पैसा व वेळ खर्च होत असतो. परीक्षेत याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागात सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर आढळत असले तरी शहरी भागही त्यास अपवाद नाही. शाळांना किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना मिळणारे शासकीय अनुदान हे निकालावर अवलंबून असल्याने आपल्या संस्थेचा निकाल चांगला लागावा म्हणून ते सुद्धा परीक्षा व्यवस्थेवर कॉपीच्या प्रकारावर नियंत्रण राहावे म्हणून सदैव प्रयत्नशील असतात. त्याचप्रमाणे आपल्या संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये व संस्थेच्या प्रशासनामध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी प्रत्येक संस्था प्रयत्नशील असतात. त्याचप्रमाणे सध्या गुणपत्रिका संगणकावर तयार करण्यात येत असल्यामुळे त्यासाठीही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असतात.